शक्यता आहे. शाऊल राजाला किती मोठ्या उद्देशानं देवबापाने बोलवलं, निवडलं, इस्रायल लोकांचा राजा बनवला. देवबापांची इच्छा होती शाऊल राजाचं निरंतर राज्य स्थापित करावं. जसं दावीद राजांचं देवबापाने निरंतर राज्य स्थापित केलेलं आहे, पिढ्यानपिढ्या. आणि नंतर दाविदाच्या राजासनावर प्रभू येशू बसणार, युगानुयुग राज्य करणार. परंतु शाऊल अयोग्य जीवन जगत राहिले. देवबापाने सांगितलं होतं मोशेंच्या द्वारे, 7 दिवस वाट पहा, मी येईन. शमूएल म्हणाले, मी येईन, 7 दिवस तू वाट पहा, आणि मग मी यज्ञ करेन आणि होमार्पण करेन, आणि पुढं काय करायचं आहे तुला मी सांगेन. बलिष्ठ लोक विरुद्ध जगमत आहे ते बघितलं, परिस्थिती वाईट आहे बघितली, 7 दिवस वाट बघितलेली आहे. शमूएल संदेष्टा तर अजूनपर्यंत आलेलं नाही. आणि मग शाऊल लोकांना म्हणाले, ते अर्पण आणा, होमार्पण आणा, मीच करतो, आता किती वेळ वाट बघायची. आणि ते होमार्पण यज्ञ केला. ताबडतोब शमूएल आले. शमूएल म्हणाले, तू मूर्खपणा केला. जर तू देवबापाची आज्ञा मांडली असती तर देवबापाने तुझं राज्य निरंतर ठेवलं असतं, निरंतर स्थापित केलं असतं. परंतु आता तुझं राज्य निरंतर स्थापित केलं जाणार नाही. देवबापाने आपल्या मनासारखा मनुष्य शोधलेला आहे, निवडलेला आहे. त्याच्यानंतर 15व्या अध्यायामध्ये, हे 13व्या अध्यायामध्ये, 15व्या अध्यायामध्ये पहिले शमूएल देवबापाने आणि आज्ञा दिली आणि चान्स दिला. सांगितलं, अमालेकांच्या बरोबर लढून त्यांच्या सर्वस्वाचा नाश करून टाक. मेंढरं, गुरं, काय असेल ते, पण काय असेल ते नाश करून टाक. कोणाला जीवन ठेवायचं नाही. बरोबर तिथं आज्ञा मोडली. आगागाल अमालेकांचा राजा आगाग त्याला जीवन ठेवलं. चांगले चांगले गुरं मेंढरं चांगले चांगले ठेवले जपून. कशासाठी? स्वार्थानं. आणि मग शमूएल आले आणि जाऊन भेटत आहे, शाऊल मी आज्ञा पाळली, मी आज्ञा पाळली. अरे मग ते गुरांचा आणि मेंढरांचा आवाज कसला यायला लागलेला आहे? नाही, तुझ्या देवाला यज्ञ करण्यासाठी लोकांनी ठेवले. देवबापाने काय यज्ञ करायचं आहे म्हणून सांगितलं होतं? यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. तो मूर्खपणा केलेला आहे. आणि त्यावेळेस देवबापाने सांगितलं, तुझं राज्य काढून घेतलेलं आहे. प्रियानो, शाऊल पुढं नंतर आणखी वाईट करत राहिले. दाविदाच्या पाठीमागं 3000 सैन्य घेऊन एकसारखं पाठीमागं लागले मारून टाकण्यासाठी. शाऊलांना वाटत होतं, हा मनुष्य जिवंत राहिला तर माझं राज्य घेईल, नाही ते टिकायला पाहिजे, ह्यालाच मारायला पाहिजे. नंतर 85 एफोद धारण करणारी याजक लोकांचा वध केलेला आहे. त्याच्यानंतर भूतविद्या प्रवीणबाईकडे गेलेला आहे. एकापेक्षा एक वाईट गोष्टी करत राहिले शाऊल. देवबापाच्या दृष्टीमध्ये जे अयोग्य ते करत राहिले. आणि मग बलिष्ठांच्या बरोबरच्या युद्धामध्ये देवबापाने शाऊल राजाला तर मुलांना मारून टाकलं, राज्य पण काढून टाकलं आणि या जगातून पण काढून टाकलं. किती मोठं नुकसान. जेव्हा मनुष्य देवबापाच्या दृष्टीमध्ये योग्य ते करत नाही, वागत नाही, नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही मी मागं बघितल्यानंतर आम्हाला असं दिसेल असंख्य गोष्टी आम्ही अयोग्य करत आलो आहोत. नुकसान स्वतः होण्यासाठी आम्ही स्वतः पात्र होत आलो आहोत. पण आता शुद्धीवर येण्याची गरज आहे, जागृत होण्याची गरज आहे, प्रत्येक गोष्ट योग्य रीतीने करण्याची गरज आहे. सदोम गमरातील लोक काय करत राहिले? महापापी बनत राहिले, अयोग्य जीवन जगत राहिले. दैवबापाने काय केलं? अग्नी आणि गंधक टाकून सदोम गमोरा तळमळलेले नगर भस्म करून टाकले. कारण ते दैवबापाच्या दृष्टीमध्ये अयोग्य जीवन जगत होते. बायबलमध्ये कशासाठी लिहिलं आहे? तुम्हाला मला सावध करण्यासाठी, जागृत करण्यासाठी. आम्ही बायबल पण वाचत नाही आणि ऐकत पण नाही आणि काहीच करत नाही. त्यामुळं दैवबापाची इच्छा आहे तुम्ही मी शहाणे लोक बनवून शहाण्यासारखे जपून वागणारे, योग्य प्रकारे दैवबापाच्या दृष्टीमध्ये जीवन जगणारे बनावे. इस्रायल लोक इतके महापराक्रम 10 पिढ्या दैवबापाने मिसर देशामध्ये पाठवून खूप प्रचंड सामर्थ्य प्रकट करून इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर काढलं. काय उद्देश? दूध मध वाहणारा देश द्यावा. काय दैवबापांची योजना आणि काय हे लोकांचं अयोग्य वागणं. 40 वर्षामध्ये प्रवासामध्ये मिसर देशातून कनान देशाला जात असताना दैवबापाने किती अद्भुत सहाय्य केले. देवदूतांची भाकर त्यांना खायला दिली. मागून चालणाऱ्या खडकातून नदीप्रमाणे पाणी त्यांना प्यायला दिलं. त्यांच्या अंगावरचे कपडे जुनी झाली नाही, त्यांच्या पायातील चपलं तुटले नाही, त्यांचे पाय सुजले नाही. सगळ्या प्रकारची काळजी दैवबापाने किती अद्भुत रीतीनं चमत्कार करून घेतलेले आहे. कनान देशापर्यंत आले. कादेश बर्निया. दैवबाप म्हणाले आता तो देश घ्या, प्राप्त करून घ्या, चढाई करून ताब्यामध्ये घ्या. नाही आम्ही हेर पाठवतो, आम्हाला कळेल कुठून जावं आणि कसा हल्ला करावा, कसा ताब्यामध्ये घ्यावा. आणि हेर पाठवले. 12 हेर पाठवले. 10 हेर आले. म्हणाले की तो देश आम्हाला कधी पण घेता येणार नाही. त्या ठिकाणी लोक राक्षसारखे आहे, त्यांच्यासमोर आम्ही टोळासारखे आहे, शक्यच नाही तो देश घेता येणं. कशाला या ठिकाणी आम्ही आलो? कशाला आम्हाला आणलं? मरायला काय? आणि सगळे लोक रात्रभर रडले. इतके 6 लाख लोक, त्यांचे बायकापुरं रडले. किती मोठा आकांत झाला असेल, किती मोठा आकांत झाला असेल. म्हणाले चला आपण दुसरा पुढारी करू आणि परत जाऊ मिसर देशाला. काय हे अयोग्य वर्तन! दैवबापाने एवढे चमत्कार कशाला केले? समुद्र कशाला दुभागला? मिस्री सैन्य कशाला मारलं? दाखवण्यासाठी की दैवबाप सामर्थ्यवान, दैवबाप तुमच्याबरोबर आहेत, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. दैवबाप सामर्थ्य तुमच्यासाठी प्रकट करून ते जे 7 राष्ट्र आहे त्याच्यातले सगळे राजे लोक दैवबाप ताब्यामध्ये देणार, लोकांना ताब्यामध्ये देणार. घाबरण्याचं कारण नाही. परंतु हे लोक घाबरले, रात्रभर रडले इतके की दैवबापांना वीट आला त्यांचा. दैवबाप म्हणाले जेवढ्या लोकांनी कुरकुर केलेली आहे, जेवढे लोक निघलेले आहेत आणि ज्यांची गणती झालेली आहे, त्याच्यापैकी कोणीही कनान देशामध्ये जाणार नाही. त्यांना मी रानामध्ये मारून टाकणार. किती मोठं नुकसान! आणि खरोखर रानामध्ये 6 लाख लोक, त्यांचे बायका, त्यांचे मुलं मारून टाकले. मुलं जे आहेत ते पिढी, नवीन पिढी तेवढी ते पण ठेवली आणि ज्यांची नोंद 20 वर्ष त्याच्यापेक्षा अधिक होते ते सर्व दैवबापाने मारून टाकले. त्याच्या 20 वर्षाच्या खालचे ते सर्वांना जीवन ठेवलं. कशासाठी बायबलमध्ये लिहिलं आहे? जे अयोग्य वर्तन करतात,
देवबापाच्या दृष्टीमध्ये अयोग्य वागतात, त्यांना देवबाप किती भयंकर शिक्षा देतात. मारून टाकलं 6 लाख लोक, त्यांच्या बायका, किती भयंकर आहे. दुसरी पिढी कनान देशामध्ये आले, ते तरी शहाणे होतील, ते पण शहाणे झाले नाही. दूध मध खाल्लं आणि मूर्तीपूजा करू लागले, देवबापांना सोडून दिलं. मग देवबापांनी पण त्यांच्यावर पुष्कळ राजे पाठवले आणि त्यांच्यावर जुलूम करणारे राजे राज्य करू लागले. तरी त्यांनी स्वतःचं अयोग्य वर्तन, मूर्तीपूजा सोडली नाही. राजे लोक पण तसेच. आणि मग देवबापाने इस्रायल लोकांना अशूर देशामध्ये कैदेमध्ये पाठवलं आणि यहुदी लोकांना देवबापाने बाबेलमध्ये कैदेमध्ये पाठवलं. हे किती भयंकर आहे. देवबापाच्या दृष्टीमध्ये अयोग्य मनुष्य वागतो आणि जगतो का? अयोग्य वागणार तर शिक्षा होणारच, त्यामध्ये काही संशय नाही. भक्तसिंग एकदा म्हणाले, ए सिनर विल नॉट बी लेफ्ट अनपनिश्ड फॉर एव्हर. पापी मनुष्याला कायमचं शिक्षा न करता सोडलं जाणार नाही. अयोग्य रीतीनं वर्तन करतो, तुम्ही पण मी पण, बोलण्यामध्ये, पाहण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, वागण्यामध्ये, विचारामध्ये, इच्छेमध्ये, भावनेमध्ये कसं जीवन जगतो? योग्य जीवन जगतो का? देवबापाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये पाहिलं तर आपणाला कळेल, अजून पण योग्य व्यक्तीनं जीवन आम्ही जगत नाही. तरी आम्ही स्वतःला स्वतःला समजतो खूप आम्ही शहाणे, चांगले, धार्मिक, नीतिमान आणि पवित्र आहोत. जेव्हा देवबापाचं वचन दाखवतं आहे आरशामध्ये, तुमचं माझं बाह्य आंतरिक जीवन बरोबर नाही, योग्य नाही. त्याच्यानंतर असंख्य लोक जगामध्ये अयोग्य वर्तन करत राहिले आणि त्यांचा खूप मोठा नाश झालेला आहे. परंतु बायबलमध्ये काही लोक योग्य जीवन जगले, त्यांना देवबापाने किती आशीर्वाद दिला. हनोक देवबापांचे दास, 65 वर्षानंतर त्यांना मथुशला झाले. त्याच्यानंतर 300 वर्ष देवबापाच्या सानिध्यामध्ये राहिले. देवबापाची सेवा करत, भक्ती करत, देवबापांना संतुष्ट करत हनोक राहिले. देवबापाने त्यांना किती मोठा आशीर्वाद दिला. मरणाचा अनुभव न देता स्वर्गामध्ये घेतलेलं आहे. अजून पण हनोक देवबापांच्या उपस्थितीमध्ये असंख्य देवदूत, काय ते ऐश्वर, काय ते आनंद असाल, आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. कारण काय? देवबापाच्या दृष्टीमध्ये योग्य जीवन जगले. नोहा, जगामध्ये सगळे लोक बिघडलेले होते, प्रत्येकाने आपापलं वर्तणूक बिघडलेले होते. परंतु नोहा न्यायी होते, देवबापाच्या सानिध्यामध्ये राहत होते, देवबापाचं आज्ञापालन करणारे होते, देवबापाच्या दृष्टीमध्ये योग्य प्रकारचं जीवन जगणारे होते. जगातल्या लोकांचे विचार तरंग कायम वाईट होत होते अंतःकरणामध्ये. आणि देवबापाने ठरवलं पृथ्वीला सर्व लोकांना मारून टाकणार आणि फक्त नोहा, त्यांची बायको, 3 मुलं, 3 सुना आणि काही पशुपक्षी यांना जीवन ठेवणार. आणि त्यासाठी देवबापाने तारू करायला सांगितलं नोहांना. त्याप्रमाणे त्यांनी तयार केलं आणि नोहा, त्याची बायको, 3 मुलं, 3 सुना, त्यांना देवबापाने वाचवलं. बाकीचं अयोग्य जीवन जगणारा सर्व लोकांना जगातून नष्ट करून टाकलं. काय भयंकर आहे. देवबापाने मेघधनुष्य
आकाशामध्ये ठेवलेलं आहे. पावसाळ्यामध्ये आपण पाहतो. त्याच्याकडे बघितल्यानंतर असं दिसतं आहे, अरे नोआच्या वेळेस किती महाभयंकर गोष्ट घडलेली आहे. अयोग्य जीवन जगणारे सर्व लोकांना मारून टाकलेलं आहे. त्यांच्याबरोबर जनावर पशु पक्षी पण मारून टाकले. देवबाप किती भयंकर आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे, देवबाप भस्म करणारे अग्नी आहे. म्हणून तुम्हाला मला स्वतःच्या जीवनाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. दावीद, त्याच्यानंतर मला माहीत आहे अब्राहम, किती सुंदर जीवन जगले. योग्य प्रकारचं जीवन. देवबाप सांगतील त्या आज्ञेचं पालन. देवबाप म्हणाले, खासदांचा बुरगाव सोडून दे, मी दाखवीन त्या देशामध्ये जा. तयार झाले. कुठं जाणार माहिती नाही, तयार झाले, निघून गेले. हरणात राहिले. बापाला पण नेलेलं होतं. बाप मेल्यानंतर पुन्हा तिथून ते कनान देशाला निघाले. आणि कनान देशामध्ये देवबापाने जोट आणि ते फारकत झाल्यानंतर देवबापाने कनान देश देवबापाने वचन दिलं, हा देश मी तुला आणि तुझ्या संततीला देणार. आणि देवबापाने इतका मोठा आशीर्वाद दिला, तुझ्या संततीच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. काय आशीर्वाद! जे देवबापाच्या दृष्टीमध्ये योग्य जीवन जगतात त्यांना देवबाप किती मोठा आशीर्वाद देतात प्रियानो, आणि त्यांच्याद्वारे किती मोठं काम करून घेतात. त्याच्यानंतर योसेफ, योग्य प्रकारचं जीवन जगणारे. भावलोक अयोग्य प्रकारचं जीवन जगणारे. परंतु योग्य प्रकारे जीवन जगण्यामुळं योसेफांना देवबापाने किती मोठा मनुष्य बनवलेला आहे. त्यांच्याद्वारे किती मोठं काम करून घेतलेलं आहे. इस्रायलाचे 70 लोक गेले मिसर देशामध्ये. त्यांना 71 वर्षापर्यंत वयाच्या 110 वर्षापर्यंत म्हणजे 71 वर्षापर्यंत त्यांचं पालन पोषण केलेलं आहे. काय ही व्यक्ती, काय हे योग्य जीवन, काय हे देवबापाने त्यांना दिलेला मोठेपणा. त्याच्यानंतर मोशे, योग्य प्रकारचं जीवन जगणारे. मिसर देश तर सोडून दिला. पापाचं क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवबापांच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्यांनी निवडले, पसंत केले. सोडून दिलेलं आहे मिसर देश, राजवाडा, आणि तिकडे गेलेले. मिद्यान देशामध्ये 40 वर्ष खूप हालामध्ये, एक राजवाड्यामध्ये 40 वर्ष घालवले. इकडं हित्रोची मेंढरं चारत रानामध्ये काय आहे, कोणत्या प्रकारची सोय आहे, खायला मिळालं तर नाही ठीक, नाही मिळालं तर नाही मिळालं, काय अंथरूण असाल नाही मिळालं, तिकडंच राहायचं, तिकडं मेंढरं राखायचे. काय हे जीवन! पृथ्वीला सर्व लोकांमध्ये नम्र व्यक्ती योग्य प्रकारचं जीवन जगलेले आहेत. आणि देवबापाने त्यांना किती मोठा मनुष्य बनवला. त्यांच्याकडून किती मोठं काम करून घेतलेलं आहे. इस्रायल लोकांना मिसर देशातून सोडवण्याचं काम, कनान देशाकडे आणण्याचं काम, काय हे मोठं काम देवबापाने त्यांना दिलं. आणि त्यांनी केलं कारण योग्य प्रकारचं जीवन जगले. आणि त्यानंतर देवबापाने त्यांना स्वर्गामध्ये पण घेतलेलं आहे. ही किती मोठी गोष्ट आहे प्रियानो. त्याच्यानंतर शमूएल संदेशना, किती योग्य रीतीचं जीवन जगलेलं आहे. राजे लोकांची नेमणूक करायचं देवबापाने त्यांना अधिकार दिला. म्हणजे किती मोठा आशीर्वाद, किती मोठा मान, किती मोठा अधिकार. शिष्य लोक, प्रभूजी म्हणाले, सगळ्या सोडून तुम्ही या माझ्या मागं, सगळं सोडून आले. काय त्याग, किती त्याग! आम्हाला सगळं पाहिजे. शिष्य लोक सगळं सोडून आले. प्रभूजी आम्ही सगळं सोडून आलो, आम्हाला काय मिळणार? प्रभूजी म्हणाले, ज्या तुम्ही माझ्या पाठीमागं सर्व सोडून आलेलं आहे, सर्व परीक्षामध्ये तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिलेलं आहे, योग्य प्रकारचं जीवन जगलेलं आहे, तेव्हा माझ्या राज्यामध्ये
जसं पित्यानं मला राज्य नेमून दिलेलं आहे तसं मी तुम्हाला राज्य नेमून देतो, यासाठी की माझ्या राज्यामध्ये तुम्ही 12 राजासनावर बसावे आणि इस्रायल लोकांच्या 12 वंशाचा न्याय करावा. काय आहे मोठं राज्य, युगानुगचं राज्य ह्या जगामध्येच असताना शिष्यांना प्रभूजीने दिलं, कारण ते योग्य प्रकारचं जीवन जगत राहिले. परंतु यहुदा अयोग्य जीवन जगला. निर्माणकर्त्या प्रभूजींना 30 रुपयासाठी विकून टाकलं, गळपास घेतला, नाश करून घेतला, राज्य पण नाही. किती मोठं नुकसान. जे योग्य प्रकारचं जीवन जगतात त्यांना किती आशीर्वाद, जे अयोग्य जीवन जगतात त्यांना किती तोटा. प्रश्न हा, योग्य जीवन कसं जगता येईल? त्यासाठी नव्या जन्माचा अनुभव असणं आवश्यक आहे. जर नवा जन्माचा अनुभव नसेल, आज घ्या, देव बापा मी पापी आहे, माझ्या जीवनामध्ये अमुक पाप केलेलं आहे, मला आठवत नाही तसे पण आहे, या सर्वांचे मला क्षमा करा. या सर्व पापाचा दंड तुम्ही वधस्तंभावर भोगलेला आहे, माझ्यासाठी तुम्ही रक्त वाहिलेलं आहे. क्षमेसाठी यावर मी विश्वास ठेवतो. तुम्ही माझे तारणार आहे, माझ्या अंतःकरणात या, मी तुम्हाला माझा तारणार म्हणून स्वीकारतो. आज मी विश्वास ठेवतो तुम्ही मला क्षमा केली आहे, तुम्ही माझे तारणारे आहे, मला नवीन जीवन दिलेलं आहे, सर्वकालचं जीवन दिलेलं आहे, मला माझ्या अंतःकरणामध्ये तुम्ही राहायला लिहिलं आहे, माझ्यासाठी मेला, पुरला गेला, पुन्हा उठला, यावर मी विश्वास ठेवतो, आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद करतो. असं म्हणा. देवबाप क्षमा देणार, शांती देणार, प्रभूच्या अंतःकरणामध्ये येणार, नवा जन्म देणार, नवीन जीवन देणार, सर्वकालचं जीवन देणार, प्रभूच्या आत्म्याद्वारे अंतःकरणामध्ये राहणार. आज आपल्या जीवनामध्ये हा निर्णय करा, घरी जाऊन प्रार्थना करा, विश्वास ठेवा, तारीख लिहून ठेवा, रोज आभार माना. काय आभार मानायचं? देवबापा प्रभू येशू यांच्या नावाने मी तुमच्या समोर येतो, तुम्ही माझे तारणारे, माझी पाप क्षमा केली आहे, मला नवीन जीवन दिलेलं आहे, मला सर्वकालचं जीवन दिलेलं आहे, माझ्या अंतःकरणामध्ये तुम्ही राहत आहे, माझ्यासाठी मरण पावला, पुरला गेला, पुन्हा उठला, म्हणून आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद करतो. प्रभू येशू यांच्या नावाने मागतो, आमेन. रोज आभार माना, स्तुती करा, धन्यवाद करता. अनुभव मिळतो, क्षमेमुळं शांतीचा अनुभव, नव्यामुळं जन्मामुळं जीवन बदलणार, सर्वकालच्या जीवनामुळं देवबापाच्या गोष्टींना ओळखणार, देवबापाच्या उपस्थितीच्या द्वारे सामर्थ्य प्राप्त होणार. असे लोक योग्य प्रकारचं जीवन जगू शकतात. कसं जगायचं? गलती 5:16 लिहिलेलं आहे, आत्म्याने चाला. आत्म्याने चालायचं याचा अर्थ देहाप्रमाणे चालू नका. देहाप्रमाणे चालणं आणि आत्म्याप्रमाणे चालणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आत्म्याप्रमाणे चालणं म्हणजे आत्मिक गोष्टीकडं 24 तास लक्ष केंद्रित करणं, लावणं. देहाप्रमाणे चालणं म्हणजे दैहिक गोष्टीकडं 24 तास लक्ष लावणं. काय खायचं, काय प्यायचं, काय पांघरायचं, हा कसा आहे, तसा तो कसा आहे, मी कसा आहे, या जगातल्या सर्व गोष्टीकडं 24 तास लक्ष लावलेलं आहे. याचा अर्थ देहाप्रमाणे वागत आहे. आत्म्याप्रमाणे वागणारा मनुष्य आत्मिक गोष्टीचं चिंतन करतो. रोम 8:6 लिहिलेलं आहे. देहाप्रमाणे चालणारा मनुष्य दैहिक गोष्टीचं चिंतन करतो. आम्ही काय चिंतन करतो त्याच्यावर आम्ही योग्य जीवन जगणार का अयोग्य जीवन जगणार हे ठरलेलं आहे. जगातल्या गोष्टींचं चिंतन करून काय फायदा आतापर्यंत झालेला आहे? हा कसा आहे, तो कसा आहे, ते कसे आहे, मी कसा आहे, जगात काय चाललं आहे, हे काय चाललं आहे, ते काय चाललं आहे, ते काय चाललं आहे, हे जगातल्या 100,000 गोष्टी डोक्यात घेऊन काय फायदा?
ते घेऊन बसणं म्हणजे आम्ही देहाप्रमाणे चाललो. देहाप्रमाणे चालणारे लोक पापामध्ये जीवन जगणार, अयोग्य जीवन जगणार. जे आत्मिक गोष्टीकडे लक्ष लावणार, प्रार्थना करणार, बायबल वाचणार, मनन करणार, साक्ष देणार, सेवा करणार, 24 तास विचाराची शक्ती सर्व आत्मिक गोष्टीकडे 24 तास लावलेली आहे, असे लोक आत्मिक जीवन जगणार, आत्म्याप्रमाणे चालणार. असे लोक देहाच्या इच्छा पूर्ण करणारच नाही, पापामध्ये पडणारच नाही, अयोग्य जीवन जगणारच नाही. एकदम क्लिअर आहे. आता देवबापाने तुम्हाला मला विचाराची शक्ती दिलेली आहे, मन, आणि देवबापाने स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. पाहिजे त्या झाडाचा फळ खा, बरं वाईटाचा ज्ञान देणारं त्या झाडाचं फळ खा, नाही तर जीवनी झाडाचं फळ खा. स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. त्यामुळं देवबाप तुमच्या माझ्या विचारावर, मनावर ताबा ठेवत नाहीत. तुम्ही मी ठरवलं मी आत्मिक गोष्टीकडे लक्ष लावणार 24 तास, कोणी अडवू शकत नाही. तुम्ही मी जर ठरवलं की दैहिक गोष्टीकडे लक्ष लावणार तर देवबाप अडवणार नाहीत. मग तुमच्यावर माझ्यावर जबाबदारी आहे. ही विचाराची शक्ती कुठं खर्च करायची, ही जबाबदारी तुमच्यावर माझ्यावर आहे. ती जबाबदारी तुम्ही मी टाळू शकत नाही. असं म्हणू शकत नाही माझ्या मनामध्ये येईल तसं मी वागणार, मी माझ्या मनाचा राजा, मग ते नाशामध्ये जाणार. तुमचं माझं मन विचाराच्या शक्तीवर आम्ही ताबा ठेवून जाणून बुजून देवबापाकडं, देवबापाच्या आत्मिक गोष्टीकडं लक्ष लावायला पाहिजे. मग आत्मिकरीतीनं जीवन जगणार, योग्य प्रकारचं जीवन जगणार, याच्यामध्ये काही अडचण नाही. जर आम्ही दैहिक गोष्टीकडे लक्ष लावणार तर मग अयोग्य जीवन जगणार, आणखीन त्याच्यामध्ये कोणी अडथळा करणार नाही. आता आत्मिकरीतीनं चालत असताना तुम्हाला मला जागृत राहायला पाहिजे. क्षणभर जरी तुम्ही मी आमचं अंतःकरण रिकामं ठेवलं, तेवढ्यामध्ये शत्रू सैतान तुमच्यावर माझ्या हल्ला करून अंतःकरणामध्ये विचार घालून वाईट तुम्हाला मला आकर्षित, पापाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार नाही असं नाही. जरूर तुम्हाला मला जगातल्या गोष्टीमध्ये, पापामध्ये, वाईटामध्ये गोष्टीमध्ये ओढण्याचा प्रयत्न करणार. म्हणून जागृत राहायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. दावीद गच्चीवर तिकडे लढाई चालू आहे, दावीद राजा राजवाड्यामध्ये गच्चीवर असे फिरत राहिले रिकामं डोकं ठेवून. देवबापाकडे लक्ष लावलं नाही. सारा दिवस देवाच्या वचनाकडे, नियमशास्त्राकडे लक्ष लावणारी व्यक्ती पण त्यावेळेस रिकामं ठेवलेलं आहे आणि एकदम शत्रू सैतानानं हल्ला केलेला आहे. पापामध्ये, व्यभिचारामध्ये, खून करण्याच्या भयंकर पापामध्ये शत्रू सैतानं ओढून किती भयंकर नुकसान केलेलं आहे. घरातून तरवार त्यामुळं निघाले. आमोन मरण पावला, अबशालोम मरण पावला, तामार भ्रष्ट झाली, युद्धाचा प्रसंग आला, राजवाडा सोडून द्यावा लागला, रानामध्ये जावं लागलं. युद्धामध्ये 20,000 लोक मरण पावले. किती मोठं नुकसान आहे. थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळं किती मोठं भयंकर नुकसान. तुम्ही मी इतकं जागृत राहायला पाहिजे.
जसं सैनिक युद्धामध्ये असतात, कोणत्या बाजूनं गोळी येईल कधी आणि कधी प्राण जाईल काही माहिती नाही, अतिशय डोळ्यात तेल घालून जसं काय अतिशय सावध त्यांना राहावं लागतं आहे, तसं तुम्ही मी सावधगिरीचं जीवन जगायला पाहिजे. जसं मोटार गाडी चालवत असताना 80 स्पीड 100 स्पीड त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं चालवतात, पण ते ड्रायव्हर इतकी काळजी घेतात की आपली गाडी रस्ता सोडून बाजूला जात नाही याची काळजी घेतात, तेव्हा इतक्या फास्ट जातात. तसा तुमचं माझं विचाराचं जीवन देवबापाच्या मार्गामध्ये आहे, योग्य मार्गामध्ये आहे याची काळजी घेत तुम्ही मी विचाराचं जीवन ठेवायला पाहिजे. थोडं पण रिकामं ठेवलं नुकसान. असं जर आम्ही आत्म्याप्रमाणे चालत राहिलो तर योग्य जीवन जगणार, खूप मोठा आशीर्वाद मिळणार. परंतु आम्ही दुर्लक्ष करून शहाणपणा सोडून आम्ही देहाप्रमाणे चालत राहिलो तर कंटिन्युअस अयोग्य जीवन जगणार, नुकसान होणार. आज समजणार नाही, न्यायाच्या वेळेस समजणार. परंतु जे योग्य प्रकारे जीवन जगणार त्यांच्यामध्ये बायबल काय लिहिलं आहे, जे देवबापावर प्रीती करतात त्यांच्यासाठी डोळ्यांनी पाहिले नाही, कानाने ऐकले नाही, मनुष्याच्या मनामध्ये आले नाही, अशा महान गोष्टी देवबापाने सिद्ध केलेल्या आहे. राज्य, वतन, वैभव, गौरव, अधिकार, मुकुट, असंख्य गोष्टी देवबापाने ठेवलेल्या आहे तुम्हाला मला देण्यासाठी. शाऊल राजानं विचार केला नाही, अरे शाऊल राजानं काही विचार केला नाही, निरंतर राज्य देवबापाने माझं स्थापित करायचं ठरवलं आहे आणि मी काय करत आहे समजून घेतलं नाही. पण दावीद राजा शुद्धीवर आले, पुन्हा पश्चाताप केला आणि स्वतःला सावरला आणि देवबापाने युगानुयुगचं राज्य स्थापित केलेलं आहे दावीद राजांचा. प्रियानो, तुम्ही मी सुद्धा इथून पुढं झालं ते झालं, इथून पुढं तुम्ही मी योग्य जीवन जगण्याची गरज आहे. त्यासाठी आत्म्याप्रमाणे चालणारे लोक तुम्ही मी बनण्याची गरज आहे. आत्म्याप्रमाणे चालणं याचा अर्थ आत्मिक गोष्टीकडं 24 तास लक्ष लावणं. ते आम्ही सवयी करायला पाहिजे, ते आम्ही शिकायला पाहिजे, ते आमचं लक्ष, आमचे विचार आम्ही मुद्दाम गुंतवायला पाहिजे देवबापाच्या गोष्टीमध्ये, आत्मिक गोष्टीमध्ये. असं आम्ही करत राहिलो तर काय सोपं आहे, अवघड नाही. असंख्य देवबापाचे दास या जगामध्ये आत्मिक जीवन जगवून देवबापाची सेवा करून त्यांनी युद्ध संपवलं की युद्ध केलेलं आहे, धाव संपवलेली आहे. तुमच्या पुढं पण माझ्या पुढं देवबापाने खूप मोठा आशीर्वाद ठेवलेला आहे. तुम्हाला मला देवबापाने निवडलं, क्षमा दिली, नवा जन्म दिला, आत्मिक जन्म दिला, मंडळी दिली, बायबल दिलेलं आहे, आत्मा दिलेला आहे, सगळं काय दिलेलं आहे. काही अडचण नाही, योग्य प्रकारचं जीवन जगण्यासाठी काही अडचण ठेवलेले नाही. असं असताना तुम्ही मी या गोष्टी समजून नाही घेणार आणि कसं तरी जीवन जगणार, नुकसान होणार. देवबापाची इच्छा आहे तुमचं माझं काही नुकसान होऊ नये, तुम्हाला मला खूप मोठा आशीर्वाद देता यावा. त्यासाठी इफिस 4:1 प्रमाणे तुम्ही मी योग्य जीवन जगायला पाहिजे. प्रार्थना करू. आमच्या आकाशातील देवबापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यवान नावामध्ये देवबापा, आज या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, तुमच्या विजयाच्या दिवशी, तुमच्या पवित्र नावामध्ये, तुमच्या पवित्र चरणी आम्हाला सगळ्यांना या रीतीने एकत्र केलं. आणि हे प्रभूजी, मेजामध्ये भाग घेत तुमचे स्मरण
करण्यासाठी प्रभूजी, तुमचे महान बलिदान आणि पुनरुत्थानाची आठवण करण्यासाठी तुम्ही आम्हाला एकदा परत संधी दिली आणि त्याची व्यवस्था तुम्ही इथं कोल्हापूरच्या स्थानिक कलिशियामध्ये केलेली आहे. आम्हालासुद्धा प्रभूजी आम्ही इथं आलो तर प्रभूजी तुमच्या ह्या कळपामध्ये येऊन प्रभूजी तुमच्या दासाच्या द्वारे तुमचे अनमोल वचन प्रभूजी प्राप्त करण्यासाठी तुम्ही आम्हालासुद्धा अनुग्रह दिलं म्हणून आभार मानतो प्रभूजी. प्रभूजी विशेष हे प्रभूजी आम्ही एकदा परत हे प्रभूजी वचनातून प्रभूजी शेवटच्या संदेशामध्ये सुद्धा प्रभूजी एफएस त्याच्या 4 आणि 1 मध्ये प्रभूजी कसं हे प्रभूजी तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की प्रभूजी कसं आम्हाला जे बुलाहट आहे, जे कॉलिंग आहे त्याच्या अनुरूप हे प्रभूजी कसं आम्ही वर्धिली प्रभूजी योग्य रीतीने चालून आम्ही हे प्रभूजी तुमच्या येण्याच्या वाट बघण्याची गरज आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही येणार तेव्हा आम्ही तुमच्याकडून प्रभूजी फक्त आम्हाला हे ऐकायला मिळालं पाहिजे की भले आणि विश्वासू दासा तुम्ही थोडक्यात विश्वासू राहिला आणि या आता माझ्या राज्यात माझ्याबरोबर प्रवेश कर. प्रभूजी ते एकच स्टेटमेंट प्रभूजी आम्हाला रिवॉर्ड असणार प्रभूजी की आम्ही जे काय तुम्ही जे थोडाचं जीवन आम्हाला दिलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला हे सगळी सृष्टी बनवली आमच्या हे छोट्याशा जीवनासाठी, शारीरिक जीवनासाठी प्रभूजी, पण आमच्या अनंतकालच्या आमच्या आत्मिक जीवनासाठी इथं पण आणि अनंतकालच्या तुमच्या राज्यामध्ये सुद्धा प्रभूजी त्याच्यासाठी स्वयं निर्माण करता दे बाप प्रभूजी मानवरूप धारण करून आमच्यासाठी आम्हाला शोधण्यासाठी आम्हाला त्याच्यासाठी तयार करण्यासाठी प्रभूजी स्वर्गाचा वैभव सोडून प्रभूजी काल्वरी क्रूसच्या ते शापित मरणापर्यंत स्वतःला नम्र केला, लीन केलं प्रभूजी म्हणून आभार मानतो प्रभूजी. आणि प्रभूजी एकेकाला आम्हाला तयार करण्यासाठी एकेकाला प्रभूजी जे काय लागणार आहे एकेकासाठी प्रभूजी पेत्रासाठी प्रभूजी जेव्हा तो निराश झाला तेव्हा प्रभूजी तुम्ही त्याची नाव घेऊन प्रभूजी त्याला सांगितलं की त्याच्याकडे संदेश पाठवला प्रभूजी. तसंच प्रभूजी आज ह्या संदेशाच्या द्वारे प्रभूजी आमच्या एकेकाला प्रभूजी की आमचं जीवन प्रभूजी योग्य रीतीने तुमच्या चरणी सादर केलेला एक अर्पण असावं प्रभूजी की ज्याच्याद्वारे प्रभूजी तुम्हाला ते स्वीट स्मेलिंग अरोमासारखं प्रभूजी तुम्हाला जसं इनोकाच्या जीवनाच्या द्वारे प्रभूजी तो योग्य रीतीने चालला आणि तुम्हाला एवढा आवडलं की त्याला आता प्रभूजी इथं भूमीवर न ठेवता स्वतःबरोबर तुम्ही घेतलं प्रभूजी. आणि प्रभूजी किती अद्भुत होता प्रभूजी त्याचं जीवन. 65 वर्षापर्यंत प्रभूजी तो एवढा सिरियस नव्हता प्रभूजी, पण त्याच्यानंतर तेव्हा त्याला मतुशेल झाल्यानंतर प्रभूजी त्याला हे सगळं याची जाणीव झाली आणि तो तुमच्या वाणी ऐकत तो एकदम तयार होत चालला आणि तो आतुरतेने तुमचे हात धरत पुढं चालत राहिला आणि चालत प्रभूजी तो देवाबरोबर प्रभूजी तो एक होऊन गेला प्रभूजी. आम्हाला सुद्धा प्रभूजी आता प्रभूजी खूप वर्ष आमच्याकडं तुम्ही पाहत आहे. आमची इच्छा आहे पण शरीर दुर्बल आहे प्रभूजी. पुष्कळदा आम्ही पश्चाताप केला, पुष्कळदा तुमचा टाईम वाया घालवला प्रभूजी, पण दे बाप्पा आम्हाला क्षमा करा आणि आमच्या उरलेला जीवन प्रभूजी तुमच्या पायाजवळ प्रभूजी एक अर्पण असं प्रभूजी आम्ही आणि आमच्या घरांना प्रभूजी तुमच्या हातामध्ये प्राप्त व्हावं प्रभूजी. त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. कोल्हापूरच्या ह्या स्थानिक मंडळीसाठी आभार मानतो प्रभूजी. इथे असणारे तुमचे दासी सगळ्यांसाठी आभार मानतो. एक कुटुंबासाठी आभार मानतो प्रभूजी. कसं अद्भुत रीतीने प्रभूजी इथं तुमचं कार्य तुम्ही चालू ठेवलंय आणि दररोज प्रभूजी इथं प्रार्थना आणि वचनाची सेवा सुवार्थाचं काम चालू आहे प्रभूजी. ते तुम्ही ते करताय म्हणून आभार मानतो दे बाप्पा. तुमच्याशिवाय प्रभूजी कोणी हे करू शकत नाही. आणि प्रभूजी इथे तुम्ही असंख्य लोकांना प्रभूजी ह्या सुवार्थाच्या द्वारे तुम्ही तयार करत आहे. पुष्कळ लोक प्रभूजी इथून वचन शिकून पुष्कळ ठिकाणी गेले प्रभूजी आणि तुमची लहान जे काय सेवा तुम्ही त्यांना दिले ते करत आहे प्रभूजी. त्यासाठी आभार मानतो प्रभूजी. ह्या स्थानिक कलिशियासाठी प्रभूजी आभार मानतो प्रभूजी. विशेष इथं ह्या
कोल्हापूरच्या आजूबाजूलाचे स्थानिक कलेशा सगळ्यांसाठी आभार मानतो प्रभूजी. विशेष प्रभूजी आज वचनाच्या द्वारे प्रभूजी आम्हाला अजून प्रभूजी जर आम्ही योगरीतीने वागलो नाही प्रभूजी, योगरीतीने आम्ही जगलो नाही तर प्रभूजी काय आमचा तोटा होणार, काय आम्ही गमावणार हे सुद्धा प्रभूजी तुमच्या दासाच्या द्वारे आम्हाला एक वॉर्निंग म्हणून सांगितलेलं आहे प्रभूजी. पुष्कळ लोक प्रभूजी आम्ही बघितलं, मला बघितलं दे बाप्पा, आदमाने प्रभूजी फक्त आपली बायकोच्या तृप्त संतोष करण्यासाठी प्रभूजी त्याच्या प्रीती खातीर देवाच्या सानिध्यमध्ये जगणारा आदम प्रभूजी तिथून प्रभूजी त्याला लांब जायला लागलं प्रभूजी, आणि स्वतःसाठी आणि स्वतःच्या नंतरच्या जनरेशनसाठी प्रभूजी शाप घेऊन आला दे बाप्पा. पण तुमच्या करुणेमध्ये तुम्ही त्याच्यासाठी प्रभूजी स्किन रोब ऑफ स्किन प्रभूजी तुम्ही तारणाच्यासाठी वस्त्र तुम्ही त्याला तयार केलं प्रभूजी, त्याच्यासाठी कोकरू तुम्ही त्याचा वध केला प्रभूजी, स्वतःसाठी प्रभूजी जे काही नियम तुमचे होते सगळे प्रभूजी तुमच्या ते बलिदानाच्या द्वारे पूर्ण केले, आणि आदमावर हवेवर परत तुम्ही दया केली प्रभूजी, आणि प्रभूजी त्याच्यासाठी आभार मानतो. आणि नंतर आम्ही बघितलं शाऊलाचं जीवन प्रभूजी कसं इस्रायलाचा पहिला राजा होता प्रभूजी, किती महान त्याला चान्स होती प्रभूजी, पण त्याने सुद्धा गमावलं प्रभूजी. आणि आम्ही बघतो प्रभूजी, आणि आम्ही बघतो जुडस इस्करियोतचं आम्ही बघितलं प्रभूजी, किती प्रभूजी त्याला संधी होती प्रभूजी, पण प्रभूजी त्याला काही लाभ नाही झाला प्रभू. शेवटी स्वतःचा गळफास लावून प्रभूजी आपल्या जीवनाचं पण नुकसान केलं, आणि काही त्याला रिवॉर्ड वगैरे काही नाही दे बाप्पा. आमचं असं काही होऊ नाही दे बाप्पा, म्हणून दे बाप्पा आमच्यावर दया करा, आमच्या लेकरांच्यावर दया करा. आणि प्रभूजी प्रत्येक दिवशी जे काही संधी आम्हाला तुम्ही देता ते प्रभूजी सदैव कधी स्वतःला एम्प्टी न ठेवता प्रभूजी सदैव आत्मिक गोष्टीमध्ये गुंतवून प्रभूजी, असं वचनामध्ये आम्ही ऐकलं प्रभूजी, प्रार्थनेमध्ये आणि वचनामध्ये आणि संगतीमध्ये, आणि प्रभूजी तुमची कामामध्ये स्वार्थेमध्ये आम्ही तत्पर राहण्यासाठी आम्हाला आणि आमच्या लेकरांना तुम्ही प्रभूजी शिकवा प्रभूजी, तुम्ही दया करा प्रभूजी. आम्ही जे काय मागच्या जीवनामध्ये आमच्याकडनं फेलियर झाले सगळं तुम्ही क्षमा करा, आणि योसेफसारखं मोशेसारखं तुम्ही आम्हाला आज्ञाकारी बनवा. आम्ही ऐकलं प्रभूजी ओबिडियन्स इज बेटर दॅन सॅक्रिफाईस दे बाप्पा, तसं आम्हाला प्रभूजी काही आम्ही फक्त येऊन इथं प्रभूजी मोठे आराधना करू आणि फक्त प्रभूजी असं लिप सर्व्हिस आउटवर्ड आमचं जीवन नसावं प्रभूजी. आत्मेमध्ये प्रभूजी तुमच्या वेदीवर दिलेला एक जीवन असावा प्रभूजी. आणि प्रभूजी कोणी न बघताना सुद्धा प्रभूजी आमचं जीवन सदैव आत्मिक गोष्टीमध्ये गुंतलेलं असावं प्रभूजी. तसं जीवन द्या. शत्रुशैतानाने मीडिया आणि काय प्रभूजी व्हॉट्सॲप आणि सगळं असंख्य गोष्ट आमच्या हातामध्ये आमच्या पॉकेटमध्ये सदैव 24 तास आमच्या समयाला नाश करण्यासाठी आणि प्रभूजी आम्हाला निष्फळ आणि प्रभूजी बेकार करण्यासाठी प्रभूजी त्याने सगळं अजेंडा केलेला आहे. आम्ही प्रभूजी त्याच्यामध्ये पडू नये, आमच्या लेकराने पडू नये प्रभूजी. आमच्या सगळ्यांच्यावर दया करा प्रभूजी, तुमची दया आमच्यावर विपुल करा प्रभूजी, अशी आम्ही कळकळीने प्रार्थना विनंती करून विशेष हे प्रभूजी एकदा परत हे सुंदर वचनासाठी प्रभूजी तुमच्या शिष्यासारखं जे सगळं सोडून तुमच्या माघारे आले प्रभूजी आणि तुम्ही त्यांच्यासाठी पुष्कळ प्रभूजी तुम्ही राज्य वतन वैभव मुकुट हे सगळं प्रभूजी ठेवलं. आमच्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमची इच्छा आहे की तुम्ही हे सगळं द्यावं आणि त्याच्यासाठी आम्ही हे सगळं कसं पॉसिबल होईल हे सगळं हे सुद्धा तुमच्या वचनाच्या द्वारे दासाच्या द्वारे आम्हाला शिकवलं प्रभूजी. तारण उद्धार आणि आत्मेमध्ये जीवन हे सगळं प्रभूजी आम्हाला जगण्यासाठी आम्हाला सहाय्य करा प्रभूजी, प्रार्थना विनंती करतो प्रभूजी. आणि हे प्रभूजी सगळं गोष्टीमध्ये आम्हाला सतर्क राहून सावध राहून आणि हे प्रभूजी तुमच्या जे दिलेली संधी आम्ही प्रभूजी त्याचा लाभ घेण्यासाठी सहाय्य करा प्रभूजी, आम्ही कळकळीने प्रार्थना विनंती करतो. दाविदाने पश्चाताप केला, तुम्ही त्याला परत संधी दिली प्रभूजी, आम्हाला सुद्धा परत संधी द्या अशी आम्ही कळकळीने विनंती करून आभार मानून सगळी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्य नावामध्ये तुमच्या पवित्र चरणी ठेवतो. कृपा करू.